नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की GDC&A आणि CHM परीक्षेसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाहिरात बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जी नोटिफिकेशन आली होती GDC&A आणि CHM परीक्षेसाठी, ती नोटिफिकेशन आपण बघितली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाहिरात बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. नमस्कार मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण GDC&A आणि CHM या परीक्षेसाठी अर्ज भरणे चालू झालेले आहे. हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाहिरात कशाप्रकारे प्रसिद्ध झाली आहे ते व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो, या इथं आपण PDF जे आहे ते डाउनलोड करून घेतलेली आहे. तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देईन. आपण त्या तिथे जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता. तर बघू शकता, या इथं सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे बोर्ड यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर बघू शकता, या इथं शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ GDC&A बोर्ड पुणे सदर मंडळाकडून दिनांक 24, 25 व 26 मे 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या शासकीय सहकार व लेखा पदविका GDC&A म्हणजेच परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र CHM या परीक्षेच्या कार्यक्रमाची अधिसूचना. तर अशा प्रकारे या इथं दिलेले आहे जाहिरात. जी जाहिरात आहे ती या इथं सविस्तर तुम्ही वाचू शकता. विविध प्रकारच्या जे काही परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्रावरती ह्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व ठाणे अशा 16 जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नियंत्रणाखाली दिनांक 24, 25 आणि 26 मे 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षार्थीकडून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, असं त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. तर या इथं बघू शकता, ऑनलाईन अर्ज भरताना तयार केलेला स्वतःचा यूजर ID आणि पासवर्ड परीक्षार्थींनी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत तो जतन करून ठेवायचा आहे, म्हणजे सांभाळून ठेवायचा आहे. या इथं परीक्षेच्या कार्यक्रमाबाबत ठळक बाबी दिलेल्या आहेत. GDC&A आणि CHM परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत 24, 25 आणि 26 मे 2024. परीक्षा केंद्रे आहेत अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि ठाणे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे 5 जानेवारी 2024 पासून दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत. ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे तर gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे बघू शकता, सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही ती सविस्तर जाहिरात डाउनलोड करून अर्ज फॉर्म जे आहे ते भरू शकता. त्यासाठी तुम्हाला जाहिरात पूर्ण वाचणे अतिशय महत्त्वाचं आहे. काळजीपूर्वक कोणत्या प्रकारच्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्याचबरोबर पात्रता काय आहे, तर परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूयात आपण. परीक्षार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे किंवा सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेले बिगर पदवीधर, म्हणजे जे बिगर पदवीधर आहेत पण सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी संस्थांमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी HSC उत्तीर्ण झाल्यानंतर 3 वर्ष सेवा पूर्ण असली पाहिजे आणि SSC झाल्यानंतर 5 वर्ष सेवा पूर्ण झाली असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असाल तर तुमची 3 वर्ष सेवा या सहकार खाते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचं जे आहे ते सेवा झाली पाहिजे आणि 10वी नंतर किमान 5 वर्षे तुमची या ज्यावरील ज्या समित्या आहेत
जे सहकार खातं आहे किंवा कृषी उत्पन्नाचं तिथं तुमची 5 वर्ष सेवाही झाली पाहिजे. तर अर्ज भरताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत तर या इथं बघू शकता. पासपोर्ट साईजचा फोटो KP साईजमध्ये, स्वाक्षरीसुद्धा KP साईजमध्ये, पदवीधर असल्यास मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र KP साईज आणि माध्यमिक बोर्डाचे 10वीचे प्रमाणपत्र व गुणपत्र जर बिगर पदवीधर आणि 10वी पास असेल तर, उच्च माध्यमिक बोर्डाचे 12वीचे प्रमाणपत्र व गुणपत्र जर बिगर पदवीधर आणि 12वी पास असेल तर, अशा प्रकारचे कागदपत्र आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन केलेल्या असणे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं खाली येऊ तिथं आपल्याला विविध त्यांनी प्रकारच्या माहिती दिलेल्या आहे. परीक्षा शुल्क काय आहे तर GDC&A परीक्षा फी आहे 800 रुपये आणि CHM परीक्षा फी आहे 500 रुपये आणि ही रक्कम आपण ऑनलाईन भरू शकतो किंवा चलनाद्वारे भरू शकतो. जर चलनाद्वारे भरायचे असेल तर त्यांनी चलन करताना कशा प्रकारे करायचं आहे ते सगळं काही त्यांनी दिलेलं आहे. तर सर्व माहिती त्यांनी इथं जी आहे ती दिलेली आहे. तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता आणि सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर या इथं जर बघितलं तर परीक्षार्थीसाठी महत्त्वाचे जे म्हणलं आहे तर त्यात इथं बघू शकता 3 नंबरला एक त्यांनी दिलेलं आहे. GDC&A परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही GDC&A साठी अर्ज भरत असाल तर तुम्हाला CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करायची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही जाहिरात काळजीपूर्वक सर्व काही माहिती दिलेली वाचा आणि मगच अर्ज करू शकता. तर सर्व माहिती त्यांनी या इथं दिलेली आहे आणि परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा त्यांनी या इथं दिलेले आहे. ते परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही सविस्तर वाचायचं आहे. कशा प्रकारचे आणि कोणत्या विषयाला कोणत्या तारखेला आणि वेळसुद्धा त्यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर गुणसुद्धा या इथं दिलेले आहेत. ही जाहिरात तुम्ही सविस्तर वाचा. तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन या वेबसाईटची. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ही जाहिरात. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.